मत्ताईची चकोटली खबर 8वा अध्याय. येसू ते डोंगरावरतून उतरून आल्यावर खूप जुग माणसांची मांदी त्याचे मांगा गेले. तवा एकला खोडदुखवाला येऊन त्याचे पुढं उबडं पडून, प्रभू तुले पसंत राहिले ना, माता सुदृढ करू शकतेस म्हणून म्हणला. त्यासाठी येसू हात पसरून त्यात हाबडून माले पसंतूस म्हणला. तू सुदृढ होई म्हणून त्याले सांगले बरोबरूस संगस त्याचा खोडदुख चकोड झाला. तवा येसू याचे बारेत कोणालेच काहीच नको सांगू, पण तू जाऊन त्यांले सुबूत करावसाठी तुझ्या अंगाता काटोड्याले दाखवून मोसेचे खानुनीचे प्रकार कानुका दे म्हणून त्याले सांगला. येसू कफेर्नहूम मनाचे चाहरपत असल्यावर 100 सैनिकांचा अधिकारी एकला त्याजवळ येऊन, प्रभुआ माझा नौकरदार लको मारले गिरेना खूप गोसव भोगूत घरी पडून हाय म्हणून त्याले सांगून पायपोटी केला. येसू मी येऊन त्यात चकोट करतो म्हणून त्याले सांगल्यावर तो 100 सैनिकांचा अधिकारी, प्रभू तू माझ्या घरात येवले माले अर्हता नाही, फक्त तू एक गोष्ट म्हण, तवा माझा सेवकदार चकोट होते. मी काही अधिकारले लोबडतम झालेला वाला होवो, माझ्या हाताखालता सैनिक हायते. मी एकता जाय म्हणले न जाते, एकता ये म्हणले न येते. माझे नौकरदारता हे काम कर म्हणले न करते म्हणून जवाब दिला. येसू हे गोष्ट ऐकून अवचित होऊन मांगा येवच्या वाल्यांत देखून असं म्हणला, इस्रायल वालेंपा कोणालेच राहो इतकं विश्वास राहिले वनी मी नाही देखाव म्हणून तुम्हाला मी काटणे सांगतो. कितीक जना खालवसनू वरवसनू येऊन अब्राहम संग, इसक संग आणि याकोब संग स्वर्गाचे राजवाडे बसतेतपणी राजवाड्यातील लेकरबारांता बाहेर आंधारात ढकलून देवचं पडते. तेथी लढवचा आणि दात कुरटवचा राहते म्हणून मी तुम्हाला सांगतो. तवा येसू आता तू जाय, तू विश्वास केलेवनी तुले होऊन दे म्हणून 100 सैनिकांचे अधिकारीले सांगला. ते वक्तीस त्याचा सेवकदार चकोट झाला. मग येसू पेतूरच्या घरात धसून तपनाना बाजेवर झोपून रहोचे त्याचे सासूत देखून तिच्या हातात हाबुडतानी तिचं तपन सुटला. तवा ते उठून येसूले सरबडाई करावचं सुरू केली. संध्याकाळ झाल्यावर माणसा भूत धरलेवाले कितीक जणांता येसूचे जोर धरून आले. तो आपणाच्या गोष्टींना भूतांता खेदून समदे गिरेवाल्यांता चकोट केला. त्यासाठी थोस आमच्या कमजोऱ्यांता काढून टाकून आणि आमच्या गिऱ्यांता सोसला म्हणून यशय प्रवक्तकून सांगलेली गोष्ट घडली. येसू आपणाजवळ रहोचे माणसांच्या मादीत देखून समुद्राचे थांग जा म्हणून हुकूम दिला. तितक्यात एकला खाननीत बोधकराचा वाला येऊन, मास्तरा तू कोटी गेले ना काही, मी तुझे मागा येतो म्हणून त्याले सांगला. त्यासाठी येसू कोलेनले भोका हाबरी पहुडचे पाखरांले गुडे हायते, पण माणसाचे लेखले डुसकी ठेवले काही जागा नाही तर म्हणून त्याले सांगला. शिष्यनंपण अनिकेकला, प्रभू अंदी मी जाऊन माझ्या बापात गाडवले माता जवळ दे म्हणून त्यात पुसल्यावर येसू त्यात देखून माझ्या मागा ये. मेलेले वाले आपणच मेलेवाल्यांता गाडून देत म्हणून सांगला. येसू ओढ चगल्यावर त्याच्या शिष्याना त्या संग गेले. तवा समुद्रपा मोठा तुफान येणेकून ते ओढा हेलवेंकून झाकला. तवा येसू झोपूत राहतानी त्याने त्याच्या जोर येऊन, प्रभू आम्ही नाश होत हवू, हम तर वाचू म्हणून बोंबलूत त्याता उठुले. त्यासाठी येसू कमी विश्वास वाले ना तुम्ही कहा भिवता म्हणून त्यांता म्हणला. तो उठून वारेता आणि समुद्रात डटुलेवर संघास ते दब झाले. ते माणसा अवचित होऊन, हो कसूंच होईयो, याले वारा आणि समुद्र काही लोंगतम होत आहे ते म्हणून एकसंग एकला म्हणले. येसू थ्यांगणू रहोचे गदरे निवलांचे देश पूरलेवर भूत धरलेले वाले दोघी माणसा मसुट्यांपण निघून त्याचे पुढं आले. त्याने खूप रगीना राहणेकून कोणीच ते रस्तेना जवळ नाही सकले. त्याने हदेक भगवंताचे लेखा तू सांग हमले काय काम, वकत येवचे अंदीस हम तर गोसा करवले ते आलस की म्हणून बोमुल्ले. त्याहनले जराशी दूर मोठा डुकरांचा मंदा चरुत राहिल्यावर ते भूता हम तर तू खेदले ना, ते डुकरांचे मंदे पा जवळ दे म्हणून त्यात पायपोटी केले. तो त्याहंता जा म्हणल्यावर ते भूता माणसांता सोडून देऊन ते डुकरांपा गेले. हदेक ते मंद समदा जोरानं धावत जाऊन समुद्रचे पाने पडून मेला. त्याहंत चारूत राहिले वाले धावत चहारप जाऊन झालेले समजे कार्यांचे बारेत
आणि भूत धरलेवाल्यांचे घटनेंचे बारेत सांगले. हदेक ते 4 पले समदे माणसा येसूले भेटवले येऊन त्यात देखले बरोबर आमचे प्रांतमंत सोडून जाय म्हणून त्यात पायपोटी केले.